चला, हे एक बरं झालं, काकी पुन्हा घरी आली. हो ना. आता आपण आपला हनीमून मस्त एन्जॉय करू शकतो. आणि आई किती फोर्स करत होती आपल्याला, तुम्ही जाऊन या जाऊन या. पण काकीच घरात नव्हती, त्यामुळे माझ्याही मनाला अजिबात पटत नव्हतं बाहेर जाणं. खरंय. आधी हा, सानिया जरा आत येऊ का? अगं ये की काकी, असं काय करतेस? परमिशन कसली मागतेस तू? नाही, मला जरा बोलायचं होतं महत्वाचं तुमच्याशी. बोल की. आदित्य, सानिया, मला खरंच तुम्हा दोघांची माफी मागायची. नाही, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला. घरात नवीन आलेल्या सुनेचं स्वागत असं व्हायला नको होतं. माझं खरं तर चुकलंच. म्हणजे तुमच्या आयुष्यातले एवढे महत्वाचे दिवस आहेत हे. तुमच्या नव्या संसाराची सुरुवात झाली आणि त्यात मी तुम्हाला टेन्शन दिलं. आय एम सॉरी. काकी हे बघ, टेन्शन तर आलंच होतं आम्हाला, पण आता तू आली आहेस ना, आता कसलंच टेन्शन नाही. खूप बरं वाटतंय आता. आणखीन एक, माझ्या मागे राजवर्धन जर तुम्हाला काही बोलला असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागते. अहो नाही काकी, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? प्लीज. मला माहिती आहे राजवर्धन कधीही स्वतः सॉरी म्हणणार नाही. मग मी आई आहे ना त्याची, मला सॉरी म्हणायलाच पाहिजे. नाही 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 काकी, प्लीज. मला हे सगळं पटत नाहीये. प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. आधी बोल ना. काकी माफी वगैरे का? झाली तयारी उद्याची? अरे निघताय ना उद्या? जातोय आम्ही उद्या आणि झाली बऱ्यापैकी तयारी. सकाळची फ्लाईट आहे. आता कसलंही टेन्शन घेऊ नका. हं? गुड नाईट. हॅलो. हाय. हे मला कळलं रत्नमाला मॅडम घरी परत आल्या. हो, गुहागरला त्याच कामासाठी गेलो होतो. फायनली ती घरी आली आणि फायनली माझंही टेन्शन गेलं. थँक गॉड त्या परत आल्यात. आय होप त्या ठीक आहेत. या, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. आणि मी सुद्धा. आय एम सो सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? आई हरवणं आणि सापडणं या मधल्या स्पॅनमध्ये तू बऱ्याचदा कॉल केले. मला नीट बोलता नाही आलं तुझ्याशी. इट्स ओके सर, आय कॅन टोटली अंडरस्टँड. बाय द वे सर, तुम्ही मला एक काम सांगितलं होतं. रत्नमाला मॅडम घर सोडून गेल्याची बातमी कुणी लीक केली ही माहिती काढायची. सो माझ्या PR टीमने ही माहिती काढली आहे सर. कोणी केली? थँक यू सो मच. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य. कार्यकर आयु कामार्थ साधिती. आई पाणी. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते. कोण आलंय? मोदर. सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे दुर्मवर्णते,
9वे आले आले. चंद्र 10वे श्री विनायक. कावेरी कारेकर. मीच. कोणी पाठवल्या भेटवस्तू? गिफ्ट. हा तेच ते. दे 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 दे. ते पण दे, ते पण दे. कावेरी. थांबा आजी. तुम्ही कावेरी कारेकर? हा आता तीच. मी येऊ का? नको नको. आजी ती माझी. कोण ग? कोणी पाठवलंय? ते सांगू नको म्हणून सांगितलंय. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ही चिठ्ठी तुमच्यासाठी. ताई, आजीकडे एवढे सगळे गिफ्ट कुणी पाठवलेत? माहित नाही ग. या बघूया. ताई येतो. श्रीधरांनी मराठीत पठण्या अनुवादिले. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. कावेरी काय काय आहे? माहित नाही, कोणीतरी भेटवस्तू आणि ही चिठ्ठी पाठवली. काय ग, काय लिहिलंय चिठ्ठीत? नोकरी करण्याची इच्छा असल्यास या नंबरवर संपर्क करा. फोनच करायला सांगितलंय ना, मग करून बघ ना, काय हरकत आहे? हा ठीक आहे. सांभाळून. बरं सगळं घेतलंय ना, विसरलं नाहीत ना काही? ए दादा, फायनली हनीमून इज हॅपनिंग. हा बरं पोचलात की फोन करा, विसरू नकोस. काय फोन कर. हो. तेवढा वेळ मिळेल ना? अरे काय? अरे निघालात. हॅपी जर्नी. थँक्यू. बरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काका, मी तुला म्हटलं होतं ना, एकदा का चिठ्ठी फेकून देणारा माणूस सापडला की त्याला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. आणि तो माणूस सापडलाय. नाही कसं आहे, हनीमूनला गेल्यावर तुमच्या मनात काही प्रश्न नको म्हणून तुम्ही जाण्याआधीच तुम्हाला सांगतो. आई घर सोडून गेल्याची बातमी लीक करणारा आणि चिठ्ठी फेकून देणारा माणूस एकच आहे. कोण आहे? ती व्यक्ती दुसरं कोणी नसून सानियाची आई आहे. काय? रत्नमाला मोहिते घर सोडून गेले आहेत. ही न्यूज सानियाच्या आईनेच लीक केली आहे. न्यूज नुसतीच लीक केली नाहीये, तर त्यात बराच मसालाही ऍड केलाय. घरात डिस्प्यूट्स आहेत, घर सोडून जाण्यामागे बिझनेस संबंधीचे वाद आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. नॉट पॉसिबल. माझी मम्मा का करेल ना असं? आणि तिने असं केलं असेल, पण तिने मुद्दामून नसेल सांगितलं कोणाला, पण बोलण्याच्या ओघात तिच्या तोंडून निघालं असेल, पण ती असं नाही करणार मम्मा. राज, मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते म्हणजे ज्या दिवशी वहिनी निघून गेल्या त्या दिवशी सानियाच्या आई आपल्या घरात नव्हत्या. त्यामुळे चिठ्ठी टाकणारी आणि बातमी पसरवणारी व्यक्ती एकच आहे. हे कसं होऊ शकेल?
त्यांचा त्याच्याशी काय संबंध ना? संबंध कसा नाही, संबंध असूच शकतो. आपलं वाईट व्हावं असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांच्याशी संबंधित व्यक्तीला त्या कामाला लावूच शकतात. आणि मला वाटतं या घरात एकाच व्यक्तीशी त्यांचा संबंध असू शकतो. मी का करेन असं? अहो आता कुठे लग्न होऊन मी या घरात आली आहे, नवी नवरी मी या घरातली. आणि तुम्हाला असं का वाटते की हे सगळं मी केलंय? मी असं म्हणतच नाही की हे सगळं तू केलंस. मी फक्त पॉसिबिलिटीज सांगतो. तू असं केलं असशील किंवा नसशील आहे. हा, पण तुझ्या आईला ना माझा एक मेसेज कन्वे कर. त्यापुढे माहेरच्या चहाच्या इमेजला धक्का लागेल असं जर त्या वागल्या तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. आता तुम्हाला सोडून देतोय, बट नेक्स्ट टाइम आय विल फाइल डिफर्मेशन सूट अगेन्स्ट यू. गॉट इट? एक मिनिट राज, नुसत्या शक्यतेच्या आधारावरती आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीला कोणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं का? हो, मी करतो. माणसांच्या बाबतीत रिस्क घेणं तुला आवडत असेल. मला नाही. राज, सानिया, अगं सानिया, मी बघते. सानिया, अगं ऐक बाळा, सानिया, अगं अहो. हॅलो. हा हॅलो, मी कावेरी बोलतेय, कावेरी कारेकर. तुमचं लेटर मिळालं मला, ह्या नंबरवर फोन करा असं लिहिलं होतं. कावेरी कारेकर का? हो. ओके, तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच निघून या. लगेच? हो लगेच. आमची कंपनी तुम्हाला उद्यापासून जॉईन करायची. उद्यापासून? का? पॉसिबल नाहीये का? नाही नाही, तसं नाही. कंपनीचं नाव कळेल का? मोहिते फूड. ऍक्च्युली आम्हाला तुमच्या नावाचा रेफरन्स दिला होता आणि म्हणून आमची कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करते. तुम्ही लवकरात लवकर निघून या. पत्ता सांगाल का मला? हो सांगते, तुम्ही लिहून घ्या. हो हो, एक मिनिट. हा पटकन वही पे पटकन. काय झालंय? सांगते नंतर सांगते. एक मिनिट. हॅलो, हा सांगा सांगा. ओके. मुंबई 01. ओके, थँक्यू. वेलकम मॅम. बाय, काय झालं? कुठला पत्ता आहे? मुंबईचा. मुंबई म्हणजे तात्या जाऊ मी मुंबईला? अगं पण दादा, मुंबई तर मुंबई जा. सासूबाई, तो नानकडी चांगली आहे. घ्या. सानिया, सानिया, रडू नको. ऐक ना, शांत हो जरा, शांत हो. सानिया, डोंट टेक इट पर्सनली प्लीज. इट्स ओके ना. हे बघ, घडलेल्या प्रकारामुळे राज जरा चिडला इतकंच. आणि राज बिझनेसच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे तुला आधी सांगितलंय ना, मी क्लिअर केलंय ना. नाही, मला मान्य आहे राज रागावला, पण त्याच्या मनात तसं काही नसतं. सानिया, ट्रस्ट.
आदित्य, आदित्य, राजची बाजू घेणं बंद कर तू, कळलं ना? अरे आता तुझ्या बायकोला काय काय बोललाय तो, एका शब्दाने तरी उलटून बोललास का रे त्याला? तरी आता त्याचीच बाजू घेतोयस? ला काय दर 2 घासामागे 4 वेळा अपमान करतो आपला, करतो आपण, सहन झालीये सवय आपल्याला. अरे पण असं काय करतोयस? तो आता सानियाला आणि तिच्या आईला या सगळ्यामध्ये खेचतोय, तरी सुद्धा त्याच्याच नावाची टिमकी वाजवतो. हा आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेव, सानिया आणि सानियाचं कुटुंब आता आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे. तेव्हा तू काहीतरी राजला बोलायला पाहिजे होतस, पण तू तरी काय बोलणार राजला म्हणा? कशी त्याची आरेरावीची भाषा काय? हा, हे असंच असंच चालू राहणार आहे. तुझ्या बापाने हेच केलं, तूही आता हेच कर. राहा, असेच राहा तुम्ही, त्यांच्या फेवर मध्ये राहा आणि जगा आयुष्यभर आश्रितासारखं. अरे म्हणून मला वाटत होतं तू नाही, निदान सानियाने तरी बिझनेस मध्ये जायला हवं. अरे नाही म्हटलं तरी तुम्ही त्यांच्यावर डिपेंड आहात. हे बघा, जोपर्यंत तुमच्यावर जबाबदारी येत नाही ना बिझनेसची, जोपर्यंत ते तुमच्यावर डिपेंड राहणार नाही, तोपर्यंत या घरात आपल्याला मान मिळणार नाहीये. सानिया, एक लक्षात ठेव, हक्क जेव्हा मागूनही मिळत नाही ना, तेव्हा तो हिसकावून घ्यायला लागतो. सानिया, तुला रत्नमाला मोहिते सारखं तुझं स्वतःच असं विश्व निर्माण करायचंय ना? हो ना बाळा? मग बिझनेस मधले हे असे छक्के पंजे तुला शिकून घ्यायला लागतील ग, कळतंय का? तेव्हा आता रडायची नाही, लढायची वेळ आली आहे. हो चालेल ना. नाही, खूप छान कल्पना आहे. हो नक्की, भेटू नंतर. हो ठीक आहे, आवडेल आम्हाला. हो नक्की, ठीक आहे, भेटू मग आपण. मला बोलावलंस? हो बस ना राज. नाही ठीक आहे. अरे एका मॉलमध्ये आपल्या माहेरच्या चहाचा नवीन आउटलेट सुरू करावा असं प्रपोजल आलंय. माझ्या काही मीटिंग झाल्यात त्यांच्यासोबत. आता त्यांचाच फोन होता. मी हो म्हटलंय त्या प्रपोजलला. मला वाटतं राज, आपल्याला लवकरच या आउटलेटवरती काम सुरू करावं लागेल. हो. मला आता त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं राज. तुझं खूप कौतुक करत होते. ते म्हणाले मला तुमच्या मुलाचं कम्युनिकेशन स्किल इतकं चांगलं आहे ना, की माहेरच्या चहाचा व्यवसाय तो नक्की पुढे नेईल. सी, अख्खं जग माझ्या स्किल्स अप्रिशिएट करते, पण इथे ते म्हणतात ना, पिकतं तिथे विकलं जात नाही. तसं आहे सगळं. सगळ्या जगाला वाटतंय की मी माहेरचा चहा ग्लोबल लेवलवर न्यावा, पण तू साधा मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीयेस. कसं आहे ना राज, बाहेर जगात मिरवण्याआधी आपल्या घरातल्या माणसांशी कसं वागावं, कसं बोलावं हे शिकावं माणसाने. ज्याला घरातल्या माणसांशी कसं वागावं हे कळत नाही, तो बाहेर जाऊन काय करणार? आधी आपल्या माणसांशी कसं वागावं हे शिकावं, मग जग जिंकण्याच्या गोष्टी कराव्या. कधी कधी परकी माणसं परवडतात आई. आपल्या माणसांना टॉलरेट करणं कठीण होऊन बसतं, आणि तू काय आपली माणसं घेऊन बसलीस. हे बघ राज, माणसांना दुखावून त्यांना आपलंसं नाही करता येत कधी. माणसांना आपलंसं करण्यासाठी आधी आपल्या मनावरची धूळ दूर करावी लागते. मोठ्या मनाने त्यांना माफ करावं लागतं.
या अशा केसेसच्या धमक्या देऊन कुटुंब एकत्र नाही राहू शकत, लक्षात ठेव. युअर करेक्ट. तुझा जो कोणी सो कॉल्ड उत्तराधिकारी आहे त्याला हे सगळं कळत असेलच ना. सो तुझ्या या सगळ्या एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडून पूर्ण होते. ऑल द बेस्ट आहे. ऑल द बेस्ट. कसं सांगू तुला बाळा, या माहेरच्या चहाचा खरा उत्तराधिकारी तूच आहेस. फक्त तुला उत्तराधिकारी असणं म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी तिचं येणं गरजेचं आहे. दिव्याला वाटतं की जो काही झगमगाट आहे ना तो त्याच्यामुळे, पण नाही, जो काही प्रकाश असतो तो त्या मंद तेवणाऱ्या वातीमुळे असतो. ती आली की तुझं भविष्य उजळून निघेल इतकं सामर्थ्य आहे तिच्यामध्ये.